गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। कीर्तनेंदु हरिभक्त परायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ स्कंद 12वा अध्याय 6वा। सुत सांगतात, द्विजश्रेष्ठ हो तुम्ही धन्य, खरोखर महाभाग्यवान, नित्य वदतसा नारायण, भक्ती उत्कंठ हरिपायी। तुम्ही नित्य भगवंताची उपासना करताय आणि भगवंताच्या चरणी तुमची उत्कट अशी भक्ती आहे। तुम्हा अखंड हरिस्मरण, तुम्हाला अखंड भगवंताचं चिंतन आहे। तुम्ही मला प्रश्न विचारलात आणि त्या निमित्ताने मला ही भागवत कथा सांगण्याचा योग आला। परी मजसी करुणी प्रश्न, मज करविली आठवण, श्रीकृष्ण गायने प्रवर्तलो। मला आठवण करून दिली, भगवंताच्या लीला सांगा म्हणून सांगितलं आणि त्या निमित्ताने मी हे धर्म संकीर्तन केलंय। आसने स्वस्थ परीक्षिती, ही कथा मी कधी ऐकली स्वतः सांगताय। आसने स्वस्थ परीक्षिती, बैसला असता मरणासाठी श्री शुकाशी ब्रह्मगोष्टी पुसता झाला नम्रपणे। प्रायोपवेशन करून परीक्षिती राजा भगवंत नामस्मरणामध्ये तेवढ्या शुकमहर्षी आले आणि मग शुकमहर्षीला त्याने विचारलं की मला ह्या ऐहिक जगाचं सगळं काही ज्ञान आहे, पण मला परमतत्वाचं परब्रह्माचं ज्ञान मला पाहिजे, ते तुम्ही मला द्या। श्री शुकाचार्याचे मुखातून श्रवण घडले मज लागुनी, तिथे मी पण होतो म्हणाले। शुकमहर्षींनी ज्या वेळेला परीक्षिती राजाला ही भागवत कथा सांगितली त्यावेळेला मी सुद्धा ती ऐकायला होतो। मला योग काय आलाय तर मला योग आलाय की शुकमहर्षीच्या मुखातनं भागवत कथा श्रवण करण्याचा योग आलाय। श्रवण घडले मज लागोने, पुन्हा आठवले तुमचेने तेने समाधान पावलो। तुम्ही मला प्रश्न केला म्हणून ती कथा मला पुन्हा आठवली। वर्णन करावया उत्तम, ऐसे हरीचे पराक्रम, भगवंताचे पराक्रम एवढे प्रचंड आहे की ते वर्णन करून सांगण्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो। बरं, ह्या भगवंताच्या लीला गायल्यानंतर काय होतं? सर्व पाप प्रणाशन, सर्व पापातून मनुष्य मुक्त होतो। महात्म्य तुम्ही सांगितले, एकनिष्ठ भावे प्रतिक्षणे, प्रति प्रहरी प्रतिदिनी, आवडी धरता श्रवणे, पवित्र होय श्रद्धाळू। एकनिष्ठ भावाने भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची कथा ऐकण्याविषयी आवड निर्माण झाली। आवडी धरता श्रवणे म्हणजे कथा ऐकण्याची आवड मनामध्ये आहे, म्हणून तर म्हणाले तुम्ही कथेला आलाय। कोण सांगताय? मी नाही, सुद्धा सांगताय की तुम्ही आलायत आणि मला विचारतायत की मला भगवंताच्या कथा सांगा। तुमच्या निमित्ताने मला हे भगवंताच्या लीला सांगण्याचा योग येतोय।
एकादशी वा द्वादशी श्रवण करेल जो पुरुष त्यासे होईल दीर्घायुष्य, त्याचा टळेल अपमृत्यू. एकादशीला किंवा द्वादशीला हे भागवत कथा ऐकावी, त्याचा अपमृत्यू टळेल. जो उपवासी राहुने पवित्रांतःकरणे पठण करता निष्पाप होईल जाण, पाप न स्पर्शे त्या लागे. उपवास करून पवित्रांतःकरणाने भगवंताची कथा श्रवण केले तर त्याची सगळी पाप नाहीशी होतील. जितेंद्रिय पुरुष उपवासी पुष्कर मथुरा द्वारकेसी पठन करता या संहितेशी भयापासून मुक्त होय. पुष्कर क्षेत्राला, मथुरेला किंवा द्वारकेला ही कथा पठण केली तर मनुष्य भयापासून मुक्त होतो. देव ऋषी सिद्ध पितर मनुराजे नारी नर त्यांचे सर्व इच्छा पूर्तील. भागवताच्या श्रवण पठणे सर्वांच्याच इच्छा, जे जे कोणी भागवत कथा ऐकतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. ऋक् यजु सामवेद यासी पठिती जे द्विज फल लाभेती ते सहज भागवत पठणे फल लाभे. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यांचं पठण केल्यामुळे जे फळ प्राप्त होतं ते सगळं फळ या भगवंताच्या नामस्मरणाने किंवा या कथा ऐकण्याने प्राप्त होतं. द्विजहो ही पुराण संहिता पवित्रांतःकरणे पठता भगवद्दोक्त श्रेष्ठपदा पुरुष जाईल निश्चयची. भगवत ही पुराण कथा जी आहे ती पवित्र अंतःकरणाने पठण करावी. म्हणजे ह्या भागवत ग्रंथामध्ये ज्या भगवंताने सांगितलंय ते सगळी फळं आपल्याला प्राप्त होतील. भगवतोक्त म्हणजे भगवंताने सांगितलेली अमुक अमुक केलं तर तुला अमुक मिळेल हे जे आहे ते सगळी फळं तुम्हाला प्राप्त होतील. ब्राह्मणे पठरा ज्ञानप्राप्ती. आणि मग कुणी कुणी ही कथा पठण केल्यानंतर त्याला काय प्राप्त होईल ते सांग. आता आजच्या कथेला सुरुवात. ब्राह्मणे पठता ज्ञानप्राप्ती. ब्राह्मणाने जर ही भागवत कथा ऐकली तर त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. क्षत्रियाने ही कथा वाचली किंवा श्रवण केली त्याला राज्यप्राप्ती होईल. श्रेष्ठपदाला तो प्राप्त होईल. श्रेष्ठपदा पुरुष जाईल निश्चयसी. वैश्य पठरा धनप्राप्ती. वैश्याने जरी कथा ऐकली त्याला त्याच्या व्यापारामध्ये वृद्धिंगती होईल. शूद्रे पडता पुण्यवंत. शूद्राने जर पठन केलं तर पुण्यवंत होईल. कल मल पाप नाशक हरी. कल मल म्हणजे कलियुगामधले असलेले मळ म्हणजे दोष. कलिमल. कलिमल पाप. ह्या कलियुगामध्ये ह्या कलियुगातल्या दोषामुळे माणसाच्या हातून पाप होतं. का घडतं? तो बुद्धीच तशी देतो ना. कलियुग आहे आपण म्हणतो ना कलियुग आहे. कलियुग आहे याचा अर्थ काय? माणसाला वाईट बुद्धी घडते, शिकवावी लागत नाही, ती येते आपोआप. चांगलं शिकवण्यासाठी शाळा आहेत ना. खिसा कसा कापायचा त्याच्या काही शाळा आहेत का? दारू कशी प्यायची शाळा आहेत का? मटका कसा खेळायचा शाळा आहेत का? त्याचे क्लासेस नाही. क्लासेस कशाचे आहेत? ज्ञानप्राप्तीचे क्लासेस आहे. म्हणजे हे काय आहे? कलियुगामध्ये उजत आहे. सहज वृत्ती होते, लगेच ती मोबाईलवरच खेळायला सुरुवात. म्हणजे ही वृत्ती काय झाली? ही सहज वृत्ती झाली. इतकी की ॲडिक्ट होऊन जातो मनुष्य त्याचा. ते लहान मुलं बघा त्यांचा हातानं जर मोबाईल काढला ना डोकं आपटून घेतील, काही करतील. म्हणलं त्याला ही सवय कशी लागली? म्हणजे आम्हीच लावली. हे आमच्या स्वयंपाकासारखे इथे बाहेर मिठी मारते, ही घे बस बघितलं. आता ते लावली कोणी सवय? आपणच. आता त्याच्या हातातनं काढता येईल का? काढता येणार नाही.
मग हा दोष कशाचा आहे तर म्हणे कलिमल. कलिमल पापनाशक हरी. या कलियुगातले जे काही दोष आहेत त्याच्यामुळे माणसाच्या हातून घडणाऱ्या पापांची निवृत्ती ह्या भगवत कथेने होते. कलिमल पापनाशक हरी ऐसा न गायला पुराणांतरी. म्हणजे इतर पुराणामध्ये भगवंताच्या कथा आल्याच नाही असं नाही, पण भागवत ग्रंथामध्ये त्या विशेषत्वाने आलेल्या आहेत. जैसे येथ प्रतिशब्दामाधारे वर्णन केले श्रीहरीचे. म्हणजे ह्या भागवत ग्रंथामध्ये काय प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक ओवीमध्ये भगवंताचे लीला त्याचं चरित्रच वर्णन करून सांगितलं. तया माझे दंडवत. जो अजन्मा अंतरहित जगदुत्पत्ती स्थिती लय समर्थ आत्मस्वरूप अविनाशी त्या भगवंताला त्या परब्रह्मतत्वाला माझा नमस्कार असो. कोणतं आहे ते परब्रह्मतत्व, कुणाला मी नमस्कार करतोय ते ऐका. तया माझे दंडवत त्याला माझा नमस्कार. आता तो कोण आहे? तया माझे दंडवत जो अजन्मा, जो जन्माला येत नाही, जन्माला आला नाही तर मरतही नाही. जो अजन्मा अंतरहित त्याला अंत नाही. जन्माला आलेला अंत आहे, हा अजन्माच आहे. अजन्मा अंतरहित जगदुत्पत्ती स्थिती लय समर्थ. ह्या जगाची उत्पत्ती करण्याला समर्थ आहे, जगाचं पालन पोषण करण्याला समर्थ आहे. म्हणजे कोणाकोणाचं पोट भरतो तो परमात्मा. सकळ जीवांचा करतो सांभाळ तुझं मोकली लायचंय ना. या विश्वातल्या ज्याला मी जन्माला घातलंय त्या सगळ्याचा मी सांभाळ करतो म्हणाले. म्हणजे जन्माला ही सृष्टी निर्माण करणारा तोच, पालन पोषण करणारा तोच आणि संहार करणारा हे तोच आहे. त्याला माझा नमस्कार आहे. कोणाला? ऐका. तया माझे दंडवत जो अजन्मा अंतरहित जगदुत्पत्ती स्थिती लय समर्थ आत्मरूप अविनाशी. तो कसा आहे? आत्मस्वरूप आहे. आत्मा हाच परमात्मा, आत्मस्वरूप आणि अविनाशी. आत्मा कधी मरत नाही. नैनं छिंदन्ते शस्त्राणी नैनं दहति पावकः न चैनं क्लेदेन तापोन शोषयति मारुतः. असा हा अंतरात्मा तो अविनाशी आहे, त्याला माझा नमस्कार. ब्रह्मा शंकर स्वर्गपती ज्याचा पार न पावती. ते परब्रह्म तत्व, या तत्वाचा पार ब्रह्मा विष्णू महेशांना पण लागला नाही. शंकर ब्रह्मा शंकर स्वर्गपती ज्याचा पार न पावती तेच इतरांची कोण गती. नमस्कार त्या अच्युताशी. ब्रह्मादिक देव सुद्धा ज्याला जाणू शकत नाही त्या अच्युत अनंत असणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. अच्युत म्हणजे ज्याला कोणी च्युत करू शकत नाही. म्हणजे आज हा सिंहासनावर बसला, उद्या तर हाकलून दिलं, दुसऱ्या कोणाला बसवलं. अच्युत अढळ. त्याचं जे महत्त्व आहे ते कोणीही त्याला त्या महत्त्वाच्या पदावरनं बाजूला करू शकत नाही. अच्युत आहे, अनंत आहे, अनादी आहे. केवळ ज्ञान ज्याचे स्वरूप सकळांतरी तो अनुभव मात्र अनादी भगवान देवश्रेष्ठ. नमस्कार त्या सनातना. अखंड राहणारा असं जे परमेश्वरी तत्व आहे ते कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानाने कळणार आहे, ज्ञान स्वरूप आहे. सकलांतरी तो अनुभव, सगळ्यांना अनुभव येतो. चाले हे शरीर कोणाचे सत्य, सगळ्याला अनुभव येतो की हे शरीर आपलं चाललंय त्या भगवंताच्या सत्याने चाललंय. झाडाचेही पान हले त्याचे सत्ता हे आपल्याला कळतंय. म्हणजे याचा अनुभव आपल्याला नाही का?
आहे. परमेश्वरी सत्तेचा अनुभव आपल्याला आहे. केवळ ज्ञान त्याचे ज्याचे स्वरूप सकळांतरी तो अनुभव मात्र अनादि भगवान देवश्रेष्ठ श्रेष्ठ नमस्कार त्या सनातना. असा अनादि अनंत असणारा परमात्मा, सनातन रूपी परमात्मा, त्याला माझा नमस्कार असो. आत्मसुखाने परिपूर्ण ज्याचे स्थिर अंतःकरण, ज्यासी नाही द्वैतभान, नमस्कार त्या शुकाचार्या. शुकाचार्यांना मी नमस्कार करतो. आता ते शुकाचार्य कसे आहेत त्याचं वर्णन केलं. जसं समर्थ रामदास स्वामी कसे आहेत त्याचं वर्णन आहे की. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हे रामदास स्वामी कसे आहेत त्याचं वर्णन केलंय. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. तसं शुकाचार्य कसे आहेत त्याचं वर्णन केलं. त्या शुकाचार्याला माझा नमस्कार असो. कसे आहेत ते? आत्मसुखाने परिपूर्ण. आतल्या सुखाने परिपूर्ण आहे. म्हणजे त्यांचं मन सुखाने परिपूर्ण झालेलं आहे. आत्मसुख त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे. आत्म्याशी समरस झालेले आहेत. म्हणून आत्मसुखाने परिपूर्ण आहे. ज्याचे स्थिर अंतःकरण, त्यांचं अंतःकरण स्थिर आहे. ज्यासी नाही द्वैतभान, ज्याच्या मनामध्ये दुजा भाव नाही. दुजा भाव, द्वैत म्हणजे काय? हा आपला तो परका, याला द्वैत म्हणलंय. मग बाहेरचा मनुष्य आपला होतो तो. आधी द्वैत असतं, मग या 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 म्हणजे कसं? आधी द्वैत नंतर अद्वैत कसं? गाडी कसून भरलेली होती. आपली माणसं बाहेरच्या लोकांना, प्लॅटफॉर्मवरच्या लोकांना आत येऊ देत नव्हतं. शेवटी एकाने जोर लावला, पहिलाच होता, जोर लावला, दरवाजाला धक्का दिला ना आत शिरला. आत शिरल्यावर काय म्हणतात? आत्तापर्यंत त्याला आत काय ओढत होते, याला आत घेऊ नका, ह्याला आत घेऊ नका. बरोबर आहे. आणि धक्का मारून आत गेल्याबरोबर हे आत ये 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 लगेच दार लावून घे, पुन्हा कोणाला येऊ देऊ नको. म्हणजे आधी बाहेरचा होता तो कुठला झाला? आतला. पण यांचा आधी बाहेरचा नंतर आतला भागच नाही. अद्वैत. सगळेच आपले. सगळेच आपले म्हणजे कसे? दातानी जरी जीव चावली, सांग 32 कुळी तोडली. सगळी ही आपलीच मंडळी. मग शब्द कशाला उन्हा धुणा, अरे अजून थोडे सोस. दातही आपले, ओठही आपलेच. कुणाला रागवायचंय? सगळेच आपलं आहे ना. मग अद्वैत म्हणतात त्याला. सगळे आपले, परक कोणीच नाही. कुणावर रागवायचं नाही, परकच कोणी नाही. ते ज्यासी नाही द्वैतभान, नमस्कार त्या शुकाचार्य. अशा शुकाचार्यांना माझा नमस्कार असतो. भगवत लीला रसिका, कृष्ण प्रेमानुरक्त चित्ता, अखंडा आनंदामृतपानमत्ता, श्री शुकनाथा नमस्कार. आणखीन काय विशेष आहे त्या शुकमार्गेमध्ये? गुण. हे त्यांचं गुणवर्णन चालू आहे. कसे आहेत ते? भगवत लीला रसिका. भगवंताच्या लीलेचा त्यांना रस माहीत आहे. म्हणजे त्यांनी तो चाखलेला आहे. म्हणजे आपल्याला मिळालेला आनंद रसिकांना वाटता येते. अरे बा, पट्टीचे खाणारे असतात ना, ते म्हणतो बघा अमुक ठिकाणी हा पदार्थ चांगला मिळतो बरं का. म्हणजे ज्याने तो रस चाखलेला आहे तो कुणाला सांगणार? ज्याला त्या रसाची आवड आहे त्याला सांगणार. रसिका, रसिक माणसाला सांगणार.
म्हणून असं म्हटलंय, सभेला गर्दी नको, दर्दी पाहिजे, म्हणजे रसिक श्रोता पाहिजे असं म्हटलंय. तसं त्यांनी जी भगवद्गीता सांगितली त्यांना तर ती आवडलीच, पण त्यांनी ती रसिकांना सांगितली. ज्याला भगवंताच्या नामामध्ये रस आहे त्या रसिकांना सांगितली. भगवल्लीला रस रसिका कृष्ण प्रेमानुरक्त चित्ता, त्यांचं चित्त भगवंताच्या प्रेमाने अनुरक्त झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताशिवाय दुसरा विचार नाही. आमच्या चित्तामध्ये विचारच विचार, आणि त्यांच्या चित्तामध्ये भगवंताशिवाय दुसरा विचार नाही. मग अशा माणसाला काय म्हणतात? विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण हाच आहे. मनामध्ये चिंतन दुसरं कशाचं नाही, भगवंत चिंतन आहे. कृष्ण प्रेमानुरक्त चित्ता अखंड आनंदामृतपानवत्ता, अखंड आनंदाचा अमृतपान करणारे, म्हणजे त्यांच्या मुखातनं अमृत बाहेर पडतंय. जे प्राशन केल्यानंतर कशाने? कानाने आपण प्राशन करणार नाही, प्रवचन ऐकणार, कीर्तन ऐकणार कशाने? मग कानातनं तो रस जातो हृदयामध्ये, अखंड आनंदामृत. त्या शुकनाथा नमस्कार. वैराग्याचा महामेरू, आत्मज्ञानाचा सागरू, भक्तिप्रेमाचा गरू, श्री गुरु को शुकगुरुशी नमस्कार. काय होत आहे? गुरुचं वर्णन करून सांगताना किती वर्णन करू असं होतं. म्हणजे कितीही सांगितलं तर कमीच आहे, कारण सगळेच गुण आहेत त्याच्याकडे ना गुरुकडे. कसं आहे बघा, वैराग्याचा महामेरू. शुक महर्षी कसे आहेत? वैराग्य संपन्न आहे. जसं आईच्या उदरातनं बाहेर पडले तसे बाहेर पडले. म्हणजे वैराग्य संपन्न आहे, कशाचीच आसक्ती नाही. वैराग्याचा महामेरू, आत्मज्ञानाचा सागर. त्यांच्याकडे एवढं आत्मज्ञान आहे की आत्मज्ञानाचे ते सागरच आहे. भक्तिप्रेमाचा आगरू, भक्तिप्रेम त्यांच्याकडे एवढं आहे, त्याचाही साठा भरपूर आहे. श्री शुकगुरुशी नमस्कार. कृपामृताचा जलधरू, की करुणासागर कल्लवळू. व्यासपुत्र हा परमदयाळू, रचिले श्रीमद भागवत. कृपामृताचा जलधरू, म्हणजे जलधर म्हणजे ढग आकाशातनं पर्जन्यवृष्टी करतात. तसं यांच्या मुखातनं जी कथा आहे ती जणू काही कृपेची अमृतवर्षाव आपल्यावर होतोय. की करुणासागर कल्लोळ, करुणेचा कल्लोळ आहे. हा कोण आहे? व्यासपुत्र आहे. व्यासांचे पुत्र हे शुक महर्षी, त्यांना माझा नमस्कार असो. श्रीमद्भागवत पुराण वक्ता नमस्कार त्या व्याससुता. वारंवार नमस्कारिता तन्मय झाले श्रीसुत. अशा त्या श्रीमद्भागवत पुराण सांगणाऱ्या व्यासपुत्र असणाऱ्या शुक महर्षींना माझा नमस्कार असो. असं गुरुचं वर्णन करता करता ते तन्मय होऊन गेले. भागवत सांगता वक्ता धन्य, भागवत ऐकता श्रोता धन्य. भागवताची कथा सांगणारा वक्ताही धन्य आणि कथा ऐकणारे श्रोतेही धन्य. भागवत कथा होय ते स्थान, पवित्र क्षेत्र जाणावे. ज्या ठिकाणी भागवत कथा होती ते क्षेत्र, ती जागा पवित्र होऊन जाते. भागवत कथा हेची मूर्त ज्ञान, भागवत कथा हीच भक्ती सगुण. भागवताची श्रीकृष्ण श्रवणे पठणे मुक्त होय. भागवत कथा ही मूर्तिमंत ज्ञान आहे. भागवत कथा ही भगवंताची सगुण लीला सांगणारी आहे.
सगुण भक्ती कशी करावी भगवंताची त्याचं वर्णन या भागवतामध्ये आलेलं आहे. भागवत म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. भागवत म्हणजे नुसतं पुस्तक नाही, मूर्तिमंत श्रीकृष्ण ह्या भागवतामध्ये आहे. श्रवणे पठणे मुक्त होय, श्रवण पठण करणारा मुक्त होऊन जातो. जेणे जोडल्या पुण्यराशी भागवत लाभ होय त्यासी. भागवत कथा कोण ऐकायला जातात? ज्याच्याकडे पुण्याचं गाठोड आहे तो जातो ऐकायला. त्याशिवाय बुद्धी होणार नाही. जावा अशिवाय बुद्धी होणार नाही. जेणे जोडल्या पुण्यराशी भागवत लाभ होय त्यासी. भक्ती जोडे विनायासी विरक्ती लागे पायासी. ही भागवत कथा ऐकता ऐकता भक्ती वाढत जाते. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. भगवंताच्या या संतांच्या सहवासाचा महिमा असा आहे की भगवंताच्या नामाची गोडी लागतेच, पण अंतःकरणातलं सुख घडोघडी वाढू लागे. भक्ती विरक्ती आणि ज्ञान वर्णिले ते हे पुराण शुद्ध करून अंतःकरण अवश्यमय सेवावे. याच्यामध्ये भक्ती आहे, विरक्ती ज्ञान आहे, ते शुद्ध अंतःकरणाने श्रवण करावं. विरक्ती ज्ञानासह भक्ती ज्याचे ठाई नांदते तो हा महाराज आळंदीपती साधक जनांचा मायबाप. ज्याच्याजवळ विरक्ती आहे आणि ज्ञान आहे असे जे ज्ञानेश्वर माऊली त्यांना माझा नमस्कार करतो. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकांचा मायबाप आहे कोण? ज्ञानेश्वर माऊली. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञान रूप यास्तव पिता प्रेम रूप यास्तव माता. हित करीतसे म्हणून भ्राता सुहृद सखा साधकांचा. ज्ञानेश्वर माऊली कशी आहेत? ते ज्ञानस्वरूप आहेत म्हणून वडिलांसारखे आहेत. प्रेमस्वरूप आहेत म्हणून आईसारखे आहेत. आपलं हित करणारे आहेत म्हणून वडील बंधू आपल्या धाकट्या भावाचं हित करतो म्हणून म्हणाले वडील भावासारखे आहेत. सुहृद आहेत, सखा आहेत. सुहृद सखा साधकांचा. आत्मज्ञानाची भागीरथी सामान्यासी दुर्गम होती. शब्द सोपाने रचोनी मराठी वाटवाहती केलीसे. ही ज्ञानाची भागीरथी त्या गंगेला जायला खूप कठीण होतं. त्यावेळेला पूर्वीच्या काळी चालत जावं लागायचं. काशी यात्रा काय सोपी नव्हती, चालत जावं लागायचं. तेव्हा त्या ठिकाणी जाणं दुर्गम आहे. मग त्या ठिकाणी म्हणजे ही भगवत कथा दुर्गम आहे. ती सोपी वाट केली कोणी माऊलीने आपल्यासाठी. कशाने? हे मराठीमध्ये हा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली. त्यामुळे आपल्याला ते भगवद्गीतेतलं रहस्य कळलं. अधिक कठीण वेद पठण पाठकाही न कळे अर्थ घन. म्हणजे वेद म्हणणारे जे ब्राह्मण आहेत त्यांचं मुखोद्गत आहे, पण म्हणले एखाद्या श्लोकाचा अर्थ सांगा तर कठीण आहे. म्हणजे अर्थ समजून घेऊन पाठ करणं ते महत्वाचं आहे. नुसतं पाठांतर काय कामाचं आहे? अधिक कठीण वेद पठण पाठकाही नकळे अर्थ गहन. अर्थ कळताही आचरण दुर्घट प्रत्यक्ष दिसत. बरं समजा म्हणले अर्थ कळला, पण प्रत्यक्षात आचरण करण्याला कठीण आहे ना. सकळ वेदांताचे सार काढते झाले ज्ञानेश्वर. शब्द ब्रह्माचा अवतार झाला सेव्य होवावया. सगळ्या वेदाचं सार माऊलींनी सांगितलं.
संत तुकाराम महाराजही म्हणतात ना, वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा, एरा निवहावा भार. संतांना वेदातलं रहस्य माहीत होतं. वेदामध्ये काय सांगितलंय, भगवंताला काय सांगायचंय ते त्यांना त्याचं रहस्य कळलेलं होतं. ऐसे ज्याचे अपार करणे, ते म्या पामरे काय वानणे, पायी माथा ठेवणे हेच्या उचित. माऊलींचे आमच्यावर एवढे उपकार आहेत म्हणाले की केवळ त्यांना नमस्कार करणे एवढंच त्यातनं उतराई होण्यासारखं आहे. त्या उपकारातनं आपण उतराई होऊ शकत नाही. मग त्याला त्यांच्या पायावरती मस्तक ठेवणं एवढंच आहे म्हणाले, बाकी काही नाही. पायी माथा ठेवणे हेचे आम्हा उचित. त्या ज्ञानेश्वर कृपा प्रसादे, जैसे रेडा वेद वदे, तेनीच्या आपल्या लीला विनोदे, श्री भागवत बोलले. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोपमाचा. ज्याप्रमाणे माऊलींनी रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला, कथाकार म्हणतात की तसंच माझ्यावर कृपा केली आणि माझ्या हातून भागवत ग्रंथ लिहिला गेला, सांगितला गेला. तेणीचे आपल्या लीला विनोदे, श्री भागवत बोलविले. माझ्या मुखातनं भागवत त्यांनी बोल. जसं त्याची कृपा झाल्यावर रेडा पण बोलायला लागला ना. मग त्याची कृपा झाल्यावर मनुष्य बोललेले आहेत काय नवल आहे. रेडा बोलू शकतो तर माणूस का नाही बोलू शकणार. म्हणून म्हणले माऊलीची माझ्यावर कृपा झाली आणि मग माझ्या मुखातनं भागवत ग्रंथ बाहेर पडलं. शब्दरूपे अवतरला कृष्ण, ते बोललेले भागवत पुराण. जे हे ठिकाणी कृष्णाचं रूप कसं आहे, शब्दरूप आहे. भगवंताचं सगळं शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. शब्दरूपे अवतरला कृष्ण, ते बोलले भागवत पुराण. कृष्णावतार ज्ञात विश्वात, महेशान्वय संभूत. त्यांचे चरणी ठेविला भाव, त्याच्या कृपेचा हा गौरव. श्री भागवत ज्ञान वैभव, म्हणे दास चरणांचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे, चरण दास विरचिते. सुलभ संक्षिप्त भागवते, 12 स्कंध अवतरणिका कथनम. भागवत फलश्रुति कथनम. नाम षष्ठोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की. आनंद फंदे नावाचे कवी होऊन गेले. त्यांनी एक फटका लिहिलाय. बिकट वाट वही वाट नसावी. पूर्वी शाळेमध्ये होतं पुस्तकामध्ये. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपला, उगाच भटकत फिरू नको. चल सालसपण धरूने निखालस, खोट्या बोला बोलू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. नास्तिकपणे तू शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको. आल्या अतिथा मुठवर द्याया, मागे पुढती पाहू नको. माय बापावर रुसू नको. दुर्मुखलेला असू नको. व्यवहारामध्ये फसू नको. कधी रिकामा बसू नको. परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करू नको. वर्म काढून शर्मायाला, कोणी कुणाला बोलू नको. बुडवा या दुसऱ्याचा ठेवा, करून हेवा झटू नको.
मी मोठा शहाणा धनाढ्य हे, गर्वभारा वाहू नको. एकाहून एक चढी जगामध्ये, थोरपणाला मिरू नको. हिमायतीच्या बळे गरीब गुरुवाला तू गुरकावू नको. 2 दिवसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको. विडा पैजेचा उचलू नको, उणी तराजू तोलू नको. गहाण कुणाचे बुडवू नको, उगीच भीक तू मागू नको. स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन राहू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची, उगीच निंदा स्तुती कुणाची. स्वहितासाठी करू नको. बरी खुशामत शहाण्याची ती, परिमूर्खाची मैत्री नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरे चोरू नको. दिली स्थिती देवाने तीतच, मानी सुख कधी विटू नको. सुविचारा कातरू नको, सत्संगांतरू नको. द्वैताला अनुसरू नको, गावयास आनंद फंदीचे, फटके मागे सिरू. तर कथा संपत आली. उद्या आपण त्याचा समारोप करूया. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तम्. वटस्य पत्रस्य कुटेशयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद गोविंद दामोदर माधवेति. विक्रेतु कामाखिल कोपकन्या, मुरारि पदार्पित चित्तवृत्ति. दध्यादिकं मोहवशादोचत्, गोविंद दामोदर माधवेति. गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम्. पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति. सुखं शयानानिले निजेऽपि, नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्य. ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति, गोविंद दामोदर माधवेति. जिह्वे सदैव भज सुंदराणि, नामानि कृष्णस्य मनोहराणि. समस्त भक्तार्ति विनाशनानि, गोविंद दामोदर माधवेति. सुखावसाने इदमेव सारं, दुःखावसाने इदमेव नेयम्. देहावसाने इदमेव जाप्यं, गोविंद दामोदर माधवेति. सुखामध्ये असतानाही भगवंताचं नाव घ्या. सुखावसाने इदमेव सारं, दुःखावसाने इदमेव ज्ञेयम्. दुःखात असाल या भगवंताचं स्मरण करा, त्याला जाणून घ्या. देहावसाने इदमेव जाप्यम, अंतकाळ जवळ आला असताना या भगवंताचं स्मरण करा. गोविंद दामोदर माधवे. जिव्हे रसज्ञे मधुर प्रिया, त्वं सत्यम हितं त्वां परमं वदामि. अवर्णये त्वं मधुराक्षराणे, गोविंद दामोदर माधवे. त्वामेव याचे मम देहि जिह्वे, समागते दंडधरे कृतान्ते. वक्तव्यमेवं मधुरं स्वक्त्या, गोविंद दामोदर माधवे. श्रीकृष्ण राधावर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ कृष्ण विष्णू. जिह्वे पिबस्वामृतमेव मेतद्देव, गोविंद दामोदर माधवे. तुम्हाला सगळ्याला येणारे एक पद म्हणतो. अधरम मधुरम आहे का त्याच्यात? आहे तुमच्या पिशवीत आहे का? अधरम मधुरम वदनम मधुरम,
हा ना, एकाने म्हटलं तर तुम्हाला ते लगे येणारच आहे, पण ज्याला असेल तर सामूहिक होईल. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वेणोर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं कुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीथि मधुरा सलिलं मधुरं कललं मधुरं अखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं हृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं गोपी मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा फलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता उद्या पण हे म्हणायचं आहे, उद्या तुम्ही म्हणा, मी ऐकेन. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणा यति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. राम राम हरे 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 राम हरे राम गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती पंचबाण
गल्लरी टाळ वाजताना, गल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, कणूला पाव विठाबाई, आरती पंढरीच प्रभुची, कमलावती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन